आणि आता आपण पाहतो आहोत रोहित पवार यांची ईडी चौकशी झाल्यानंतर ते बाहेर आलेले आहेत। त्यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। दुपारी 1 वाजता रोहित पवार हे ईडी कार्यालयात दाखल झाले होते आणि त्यानंतर आता आपण त्यांना बाहेर येताना पाहतो आहोत। आताची सर्वात मोठी बातमी आपण झी 24 तासवर पाहतो आहोत। बारामती ॲग्रो कथित घोटाळा प्रकरणी आज दुसऱ्या दिवशी रोहित पवार यांची ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली। 24 जानेवारीला चौकशी करण्यात आली होती, ती तब्बल 12 तास झाली होती आणि आता आज जवळपास 8 तास त्यांची चौकशी झालेली आहे ईडी कार्यालयामध्ये। यानंतर रोहित पवार बाहेर आलेले आहेत, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। संपलेली आहे। 24 जानेवारीला 12 तास आणि आज सुमारे 8 तास त्यांची ईडी चौकशी झालेली आहे। बारामती ॲग्रो कथित घोटाळा प्रकरणी ही चौकशी झालेली आहे। 8 तासांची ही चौकशी झालेली आजची संपलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ईडी कार्यालयाबाहेर सकाळपासूनच ठाण मांडून बसले होते आणि आता रोहित पवार बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे। ॲग्रो कथित गैरव्यवहाराप्रकरणी आजची ही सुनावणी झालेली आहे। ईडी कार्यालयात त्यांची दोनदा चौकशी झालेली आहे। 24 जानेवारीला सुमारे 12 तास चौकशी झाली होती आणि आज जवळपास 8 तास त्यांची ही चौकशी झालेली आहे। 8 तासानंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर येताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे। 8 तासानंतर रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आलेले आहेत। आजची ही चौकशी त्यांची संपलेली आहे। रोहित पवारांना खांद्यावर बसवत कार्यकर्ते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यालयाकडे नेत आहेत। दरम्यान दुपारी 1 वाजल्यापासून रोहित पवार यांची ही ईडी चौकशी ईडी कार्यालयात सुरू होती। बारामती ॲग्रो कथित घोटाळा प्रकरणी त्यांची ही चौकशी केली जाते। 24 जानेवारीला पहिल्यांदा त्यांना बोलावण्यात आलं होतं। इथे त्यांची 12 तास सुमारे 12 तास चौकशी झाली होती आणि आज जवळपास 8 तास त्यांची ईडी चौकशी चालली। त्यानंतर ते आता ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर बसवत राष्ट्रवादीच्या कार्यालयापर्यंत नेलं आहे। त्याचबरोबर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा होती। सकाळी दुपारी जेव्हा रोहित पवार हे ईडी कार्यालयात दाखल झाले तेव्हा त्यांना त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी कुंती पवारही होत्या। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयात त्यांच्या आजी प्रतिभा पवार या देखील होत्या। दरम्यान कार्यकर्त्यांकडून दुपारपासूनच जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन करण्यात येत आहे। राज्यभरात सुद्धा आज आंदोलनं करण्यात आलेली आहे। विशेषतः शासकीय यंत्रणांच्या कार्यालयांसमोर राज्यभरातच या ईडी चौकशी विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आलं। तर ईडी कार्यालय, मुंबईतील ईडी कार्यालय तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि आता सुद्धा चौकशी संपल्यानंतर जेव्हा रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आले तेव्हा त्यांना खांद्यावर बसवत एनसीपीच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलेले आहे।